चौथ्या टप्प्यातील निवडणूक नुकतीच पार पडली आहे। या चौथ्या टप्प्यात कुणाचे किती खासदार निवडून येतील तर सध्याची राजकीय स्थिती पाहता चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांमध्ये भाजपाचे 3 उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचे 2, ठाकरे गटाचे 2, शिंदे गटाचा 1 तर 3 ठिकाणी कोण विजयी होईल हे सांगता येत नाहीये। या 3 ठिकाणी टफ फाईट होण्याची शक्यता आहे। चला समजून घेऊया कोणकोणते आहेत हे मतदारसंघ। तर भाजपाचा बीड, नंदुरबार आणि रावेर या तिन्ही ठिकाणी विजयी होताना दिसतोय। बीडमध्ये पंकजा मुंडे, नंदुरबारमध्ये हिना गावित आणि रावेरमध्ये रक्षा खडसे या विजयी होण्याची शक्यता आहे। या तिन्ही ठिकाणी भाजपाचा महिला राज दिसतोय। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि नगरमध्ये निलेश लंके विजयी होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संभाजीनगर येथे चंद्रकांत खैरे आणि शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे हे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे। तर शिंदे गटाचे मावळमध्ये श्रीरंग बारणे विजयी होण्याची शक्यता आहे। तर 3 ठिकाणी टफ फाईट होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये वसंत मोरे हे कुणाची मतं खाणार यावर मोहोळ की धंगेकर विजयी होणार हे ठरणार आहे। जळगावमध्ये स्मिता वाघ की करण पवार कोण विजयी होणार हे सांगता येत नाहीये। इथे टफ फाईट होण्याची शक्यता आहे। तर जालन्यामध्ये मराठा फॅक्टर निर्णायक ठरणार आहे। रावसाहेब दानवेंची सत्ता राहणार की जाणार हे ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।